स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 34 आणि त्याचं विवरण. काय परमार्थ सोपा वेळोवेळी मारी थापा, थाप मारिता फसती देव जाणे सर्व रीती. देव भीती ज्यासी नाही जनलज्जा नीती नाही, ऐसे झाले लोक बहु कली रीती भाती पाहू. सदाचार संत संग स्वामी भक्ती न हो भंग, भक्ती वीण कैसे ज्ञान ज्ञानोत्तर भक्ती खूण. खूण गुरुमार्गी पटे जाणे येणे सर्व खुंटे, खुंटे मती गुरुपायी बाळा दुजे काही नाही. भावार्थ असा, उत्तम परमार्थ साध्य होणं ही काय सोपी गोष्ट आहे. लोक अज्ञानानं वाटेल त्या थापा मारीत असतात. भ्रमाचा परमार्थ करून खरं तर ते स्वतः फसत असतात. कदाचित 4 लोकांना असा परमार्थ करणारे फसवू शकतील, पण देवाला ते फसवू शकत नाहीत. तो खरं खोटं जाणत असतो. अशा ढोंगी पारमार्थिकांना देवभीती नसते, जनलज्जा नसते, नीती अनीती याचा विचार ते करीत नसतात. परमार्थात असेच लोक फार झालेले आहेत. कलियुगातील ही रीत आहे. सदाचार संतसंग स्वामी भक्ती या मार्गानं आपण वागावं, त्यात खंड पडू देऊ नये. भक्तीशिवाय ज्ञानप्राप्ती कशी होईल? ज्ञानोत्तरही भक्ती हवीच. ही परमार्थामधली मेख आहे. हे वर्म गुरुमार्गानं जाणाऱ्याला कळतं, पटतं. इथं कुठंच जायचं नाही, यायचं नाही. सद्गुरूपायी दृढ भक्त भाव या पलीकडे परमार्थ नसतोच. या अभंगावरचं चिंतन असं: परमेश्वराचा सगुण निर्गुण असा साक्षात्कार करून घेऊन आपलं जीवन धन्यतेचं आनंदपूर्णतेचं करून घेणं याला परमार्थ म्हणतात. ज्यात 4ही पुरुषार्थ साध्य होऊन जातात, तोच खरा परमार्थ. ईश्वर कृपेनं नराचा नारायण होऊ शकतो, तो होणं म्हणजे परमार्थ. ही प्राप्ती सर्वांना आणि अल्पसाधना उपासना करून होते असं नाही. संतपदाला पोहोचणं हे सर्वांनाच शक्य नसतं. लोक आपलं प्रस्थ माजवण्यासाठी वाटेल त्या थापा मारतात. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. असं समर्थ रामदास दासबोधात सांगतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता अशा एकाहून एक वरचढ अवस्था जो साधित जातो, त्यानं खरा परमार्थ केला असं म्हणायचं. साधक, सिद्ध, साधू आणि शेवटची अवस्था संत, अशा अवस्था साध्य करीत प्रगती करायची असते. दांभिक परमार्थ करणारे अशा अवस्था प्राप्त करून न घेताच आपली आढ्यता मिरवीत असतात. लोक कदाचित फसतील, पण अशा बढायांनी देव कसा फसेल? तो सर्वज्ञ आहे. थापाड्या पारमार्थिकांना देवधर्माची भीती नसते. नीती अनीतीचा ते विचार करीत नाहीत. त्यामुळं परमार्थाचं समग्र क्षेत्र बिघडून जातं. मामांच्या दृष्टीनं परमार्थात सदाचार, संतसंग आणि सद्गुरू भक्ती या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यात चुका होऊ नयेत हे त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. आधी भक्ती मग ज्ञानप्राप्ती हा त्यांना पटणारा मार्ग आहे. ज्ञानोत्तर भक्ती आचरली पाहिजे, तरच परमार्थ रसमय आनंदमय होतो. अन्यथा ज्ञानी मंडळी अहंकारी रुक्ष आढ्यताखोर होतात. हेही खरा परमार्थ साध्य न झाल्याचं लक्षण आहे. जीव शिवाचं ऐक्य होऊन
अभेद भक्तीत प्रवेश झाला म्हणजे सर्वत्र ब्रह्मदर्शन होऊ लागतं. ते झालं म्हणजे सहजावस्था प्राप्त होते. त्यानंतर मग काही प्राप्त करण्याचं राहत नाही. मामा प्रार्थना करतात, ही अवस्थाच आपल्याला स्वामी कृपेनं प्राप्त होवो. हे होतं 34व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात आपण 35व्या अभंगाचं विवरण ऐकूया. गुरुदयेचा सागर तोची नेई पैल पार. ऐसा माझा स्वामी राय बाळवंदी त्याचे पाय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.